29 पर्यंत परवानगी आहे. जर पुढची परवानगी मिळाली नाही तर आंदोलन थांबवणार की पुढे काय करणार? तुमच्या माहितीसाठी सांगतो, दिनांक 27, दिनांक 29, दिनांक 30 हे अर्ज कुणीही आज कोर्टापुढे दाखवलेले नाहीत. निरंतर, कारण एका वेळी 2 कंडिशन चालू शकत नाही, ही ॲल्युमिनी आहे. दिनांक 27ला, दिनांक 29ला आणि दिनांक 30ला दादांनी तिथे अर्ज केलेला आहे. तो विहित विहित नमुन्यात नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने हे सांगितलं पाहिजे, निरंतर असा अर्ज दादांनी आमरण उपोषणासाठी मागितला आहे, तशी परवानगी मागितली आहे. आपल्या माध्यमातून सरकारने त्याची दखल घ्यावी. तो अर्ज आजपर्यंत त्यांनी निकाली काढलेला नाही. खोट्या बातम्या तुम्ही करू नका, विचित्र बातम्या तुम्ही करू नका, जेणेकरून समाज घटकांमध्ये आणि आमच्या मराठा सेवकांमध्ये वेगळा संदेश जाईल. कृपा करून हा संदेश तुम्ही चांगल्या पद्धतीने पोहोचवा. आपल्या माध्यमातून मी हात जोडून दादांना विनंती करतो, एक समाज बांधव. सर, हिंदी में बताइए कि आज कोर्ट में क्या हुआ है? या अशा ठिकाणी होणं ते काही स्पेशल नाही आहे आणि त्याची मागणी करणं तेही काही वेगळं नाही. कारण गैरसोय आणि हक्क याच्या कुठेतरी समन्वय साधला पाहिजे, म्हणून कोणीतरी ती मागणी केली आणि ती मागणी आमची नाही आहे. ती त्यांनी काल कोणीतरी त्यांना सुचवलं म्हणून ती मागणी आली आणि ते दिलं तर हरकत काय. या जमिनी, या कलेक्टर कचेरी, तुमच्या रेल्वेज या आमच्या छातीवर उभ्या आहेत. याची तुम्ही कृपया दखल घ्यावी. हे महाराष्ट्राला सांगावं. शेतकऱ्यांनी त्यासाठी जमिनी दिलेल्या आहेत, हे तुम्ही याची दखल घेऊन सांगितलं पाहिजे. सर, आज में क्या माननीय कोर्ट ने कहा है आपको डेजिग्नेटेड ग्राउंड दिया गया है, वो आज़ाद मैदान है. आप उससे ज़्यादा जो तादाद बढ़ने के कारण मालूम है, खाना पानी और सब बंद था. इसलिए आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ कि ये खाली मराठा लोगों से ये रसद नहीं आई है. ये मुंबई के जनमन से अपने जो मानवता के तहत सबने मदद करने की, उसमें मुस्लिम बांधव है, उसमें हमारे मागासवर्गीय बांधव है और सभी जाति के ओबीसी बांधवों ने भी खाना भेजा है. इसकी नोंद आपके माध्यम से महाराष्ट्र में भी पहुंचा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.